अजित पवार आता बोलत होते. अजित पवार बोलताना म्हणाले की मुंबईला पण जर येत असाल कायदा जर मोडला तर कठोर कारवाई करू असा इशारा दिलाय. आता उपमुख्यमंत्री या इशारा द्यायला लागले. बघू ना मग. कारवाई तर करा. तुम्ही पहिल्यापासून हेच केलं. तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले. आम्हाला हे बोलायचं नव्हतं. तुम्ही मौन धरलं होतं. आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहेत. परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं. पहिल्यापासून तुम्ही मराठ्याच्या विरोधातच काम केलं. 10-5 जण जवळ ठेवले फक्त आणि बाकीच्या करोडोच्या संख्येने मराठ्यांचं तुम्ही वाटोळं केलं. ठीक है. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. तुमचा पण पुरा होतोय का? मराठ्यावर तुम्ही कारवाई तर करा. शांततेत येणाऱ्या मराठ्यात देतील शांततेत उत्तर तुम्हाला. खर तर सरकार पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं जात आहे. अजित पवार अशी भूमिका का घेतात असं वाटतंय आणि तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? ते त्याला स्वतःला असं बोलून सरकार समजत असं. अपघातानं आलेला माणूस त्याला सरकार आम्ही तो जर असं बोलत असला तर आम्ही त्याला सरकार नाही मानत आम्ही त्याला. जर मराठ्यांच्या पोराच्या नरड्यावर पाय द्यायचं त्यांनी जर ठरवलं असलं तर आम्ही त्याला सरकार नाही मानत. हा माहित मुंबईवर जायला मुंबईला तर जाणार आणि ओबीसीतूनच आरक्षण आणणार. तू कारवाई कर. त्या टायमाला शांततेचं उत्तर मराठ्यात देतील. उत्तर काय असतं